पिंपळनेर शहरात द बर्निंग कारची घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण व परिसरात एकच खळबळ। सविस्तर वृत्त असे की मंगळवार रोजी रात्री ठीक 9 वाजता पिंपळनेर शहरातील कुशल दुकानाचे मालक रवी अहिरे हे सटाणा रोडवरील चेतन मेडिकल येथे काही औषधे घेण्यासाठी गेले असता आपले चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून मेडिकल स्टोअरमध्ये औषधी घेण्यासाठी गेले असता काही सेकंदातच गाडीने आतल्या बाजूने पेट घेतला। रवी अहिरे यांना काही लोकांनी गाडीमध्ये काही तांत्रिक कारणाने आतमध्ये पेट घेतल्याने निदर्शनास आणून दिले, परंतु गाडी उभी असल्याने वेळप्रसंगी गाडी विझवण्यासाठी प्रयत्न करणार त्याआधीच गाडीने रुद्ररूप धारण केले। सदर परिसरातील नागरिकांनी आपली दुकाने बंद करून गाडीपासून दूर सरकले। सदर या घटनेची माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी जयेश खलाणेंना देण्यात आली। खलाणे साहेबांनी तुरंत घटनास्थळी जाऊन आपल्या फौजफाट्यासह ते दाखल झाले। जळत असलेल्या वाहनापासून लोकांना दूर ठेवले। सटाणा रोड हा रहदारीच्या रस्त्यावर ही घटना घडल्याने वाहतूक बंद करण्यात आली। अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देऊन ही घटनास्थळी आग विझविण्यासाठी फायर ब्रिगेडची गाडी वेळेवर पोहोचली नाही। गाडीला लागलेली आग विझविण्यासाठी शहरातील युवा सनी अहिरराव यांनी क्षणाचा विलंब न करता पुढे येऊन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। गाडीला लागलेली आग विझवल्याने शहरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला। शहरात सनी अहिरराव यांनी सर्वात पुढे येऊन केलेल्या कामाचे कौतुक केले जात आहे। पिंपळनेर पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेताच वेळीच रस्त्यावरील वाहतूक बंद केल्याने सदर घटना घडलेल्या परिसरातील दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्याने पोलीस कर्मचारी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली। सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पोहोचल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली। पिंपळनेर शहरातील नाम सप्ताह यात्रा उत्साहात आलेल्या गॅस टँकर घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। तरीही पिंपळनेर शहरातील सुरक्षा व्यवस्था अथवा उपाययोजना केलेली नाही। आता ग्रामपालिकेची नगरपरिषद झाली असल्याने शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन गाड्यांची व्यवस्था केली पाहिजे, स्वतंत्र कार्यालय उभारण्यात यावे असे आवाहन पत्रकार संघटनेच्या वतीने मागील काळात करण्यात आले आणि आता देखील करण्यात आले। पिंपळनेर नगरपालिकेला करण्यात आले जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये ही दक्षता घ्यावी। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज, सहसंपादक अनिल बोराडे। गाडी फक्त उभी होती, लॉक करून मेडिकलला औषधे घेण्यासाठी गेल्या असता गाडीने अचानक पेट घेतला। तो पेट कशामुळे घेतला काही सांगता येणार नाही। गाडी पण काही एवढी गरम नव्हती, अचानकपणे अपघातग्रस्त झालं। किती लोक होते गाडीमध्ये? गाडीमध्ये कोणी नव्हतं, मीच होतो। ते कसं कळालं गाडीमध्ये आग? बाहेरून आग दिसत होती अचानक मध्ये, त्याच्यानुसार कळालं। बाहेरमध्ये बोनट बंद नाही, बोनट नाही, मध्ये कुशन वगैरे पेट घेतला, त्याच्यानंतर लक्षात आलं। साधारण किती वाजता झाली घटना? साधारणतः 9च्या आसपास झाली। काय नाव आपलं? रवी आहे। ठीक।